धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांची अधिकृत लग्नच केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय आणि त्यानंतर लग्नाचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांनी करुणा शर्मांच्या वकिलाला विचारलाय। पुरावे सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करुणा शर्मांच्या वकिलांनी केली आहे। आता पुढची सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। कुणाल कामराच्या विनोदांना संविधानाच्या कलम 19 अंतर्गत मान्यता देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली। संविधानाच्या कलम 19 मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी असल्याचं देखील याचिकेत नमूद करण्यात आलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी 500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे, जेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे 500 रुपयेच मिळतील। मुंबई महानगरपालिकेला आता महसूल वाढीसाठी भूखंड विकण्याची वेळ आली आहे। मात्र भूखंड खरेदीसाठी विकासकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानं पालिकेनं दुसऱ्यांदा निविदा काढली आहे।